हाय, हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं संतोष घुगे या यूट्यूब चॅनलवर. तर आज बनवणार आहेत आपण हे डाळबट्टी, नाही का, आमच्याकडं बाफळे असं म्हटलं जातं याला. पण आपण बनवणार आहे डाळबट्टी. तर बघा त्यात काय काय साहित्य टाकायचं. हे मी पीठ चाळून घेतलं आहे आणि हे स्पेशल बाजूलाच दळून आणलं आहे. यात डाळबट्टीचंच वेगळं दळलं जातं. मग मी हे वेगळं दळून आणलेलं आहे. आणि बघा यात हे जे आहे ही बडूशेप आहे, ही तीळ आहे, आणि हे आपलं मीठ आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि हे ओवा असतो तो ओवा आहे. आणि याच्यात मिक्स करायचं आहे हे सर्व. हे सर्व असं मिक्स करायचं आहे. आणि याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ पण टाकायची आहे. माझी मिक्स झालेली होती ओवा आणि तीळ, त्यामुळे यात तीळ दिसले गेले नाही आहे, पण यात तीळ पण टाकायचे आहे. आणि आता हे थोडंसं पाणी घालून यात असं थोडंसं पाणी घालून आणि हे मळून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण असं हे मिक्स करून घेत आहे पीठ. हे बघा, त्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा असे, हे बघा हे असे गोळे मी बनवून ठेवले आहे असे. हे बघा, आणि इथे मी कुकरमध्ये पाणी टाकणार आहे आता गरम होण्यासाठी. हे बघा इथं पाणी गरम झालेलं आहे थोडंसं. तोपर्यंत आपण डाळ धुवून घेतले 1 ते 1.5 कप तुरीची डाळ. तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ते गरम पाणी होत आहे. तर गरम पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर मी ही डाळ टाकते यात. डाळ टाकलेली आहे. यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. कुकरमध्ये गरम पाणी पण झालेलं आहे. तर आता यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. ज्या गोळ्यांना तेल लावलेलं होतं तेच तेल यात थोडंसं टाकते. जास्त काही टाकायची गरज नाही, नॉर्मल असं गोळे चिटकू नये एकमेकांना यासाठी, आणि डाळ पण लवकर शिजल्या जाईल यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. मग आता याला छान अशी उकळी, थोडंसं नॉर्मल असं अजून थोडं गरम होऊ द्यायचं. आणि त्यामध्ये आपण एक गोळा सोडून टाकायचा. अजून थोडं गरम होऊ द्यायचं आणि पण एक. हे बघा छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यात एक जे आहे हा गोळा, हा असा आपण एक सोडायचा आहे. हे बघा त्यानंतर झाले, मी टाकून झाले सगळे गोळे. आणि त्यानंतर थोडंसं उकळी फुटते. आणि आपल्याला जर वाटलं की यात पाणी कमी आहे तर थोडंसं गरम करून पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं यात. मग थोडंसं पाणी गरम करायला साईडला ठेवून द्यायचं. जे वाटलंच तर आपण यात गरम पाणी ॲड करू शकतो. म्हणजे एकमेकांना चिपकतं का काय ते थोड्या वेळ बघायचं. त्यानंतर हे बघा छान उकळी येते याला. आणि आता आपल्याला बघायचं आहे की ते एकमेकांना चिपकतात का काय. हे बघा बघू शकतात, नाही चिपकत वगैरे काही नाही आहे.
त्यासाठीच आपण त्याला थोडंसं तेल पण लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल पण सोडलेलं आहे. आणि असंही गरम पाण्यात आपण असं उकडायला टाकलं तर नाही चिपकत, तर त्यामुळे हे नाही चिपकलं जाणार आहे. आणि शिवाय आपल्याला जर वाटत असेल, मला असं म्हणजे मी कमी गॅस लागण्यासाठी डाळ शिजत टाकते आणि त्यातच हे जे आहे गोळे टाकते मी त्यात टाकले आहे. आणि कधी आपल्याला वाटत असेल तर आपण हे सेपरेट पण गोळे नुसतं गरम पाण्यात टाकू शकतो आणि डाळ पण कुकरला वगैरे घेऊ शकतो लावून. आणि मी पण याचं थोडंसं म्हणजे वाफ जे आहे ते दाबणारच आहे, म्हणजे हे पण लवकर होईल आणि अजूनही मला गॅस कमी लागेल आणि कमी गॅसमध्ये माझे दोन्हीही कवर होतील. असं म्हणजेच कमी गॅसमध्ये माझे दोन्हीही शिजल्या जातील, म्हणजे मला पुन्हा गॅस लागणार नाही एक्स्ट्रा. आणि मग नंतर फ्राय करण्यासाठी तर गॅस लागणार आहे, त्यासाठी अजून काहीतरी बनवावं लागणार, त्याला पण लागणार आहे. तोपर्यंत आपण काहीतरी बनवून घेऊया, असं थोडंसं तिखट वगैरे, कमी तिखट नाही का याच्यासोबत खाण्यासाठी. चला, हे बघा मी यात थोडंसं गरम पाणी टाकत आहे. आणि जे आपल्याला वाटतं ना तर एकत्र शिजवल्यावर काही विचित्र वगैरे पण काय नाही, ते पीठ आहे ना ते काय असं सुटल्या जात नाही, तेल वगैरे लावलं असल्यामुळं आणि थोडंसं कडक मळल्यामुळं ते जास्त काही सुटल्या जात नाही. आणि सुटलंही तरी काही प्रॉब्लेम नाही, डाळ असं व्यवस्थित अशी डाळ शिजल्या जाते आणि घट्टही होते. हे बघा छान शिजते. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी काही चुकते किंवा मी माझा फेस वगैरे नाही दाखवते अजून ना, मला भीती अशी वाटते चॅनलवर असं काही टाकायची, तर मी टाकते, तर मला सांगा मी काही चुकते वगैरे का, असं नको करू, ते नको करू, हे नको करू, असं कमेंट वगैरे करून सांगा. सबस्क्राईब करा, असं नक्की सांगा काही चुकते का, काही भाषा वगैरे. मला पहिले यूट्यूब चॅनलवर बोलायचं आणि यूट्यूब बनवायचं म्हटल्यावर मला माझी भाषेचीच भीती वाटते, कोणी काहीतरी वेगळाच अर्थ काढेल काय असं. आणि अचानक भाषा सुधारायला पण नाही होते, त्यामुळं मग बघा मला कमेंट करून सांगा का मी काही चुकते की माझं म्हणजे व्यवस्थित काय चुकतं काय नाही, काय कर काय नको करू. आणि प्लीज तुमचा सपोर्टही राहू द्या. असं हे बघा हे झालेलं आहे. आता गरम याच्यातनं कुकरमधनं काढलेलं आहे आणि मी काढून बघितलं तर हे बघा हे असं झालेलं आहे. हे बघा असे लेअर असं थोडंसं पडलं आहे, हे झालेलं आहे. आता याच्यानंतर हे कट करून घेऊया आणि तळायला घेऊया. हे बघा त्यानंतर हे असं कट करून घ्यायचं आहे, जे आपल्याला जसं सेप पाहिजे, म्हणजे थोडंसं मोठं पाहिजे असेल तर मोठं सोडा, छोटं पाहिजे असेल तर छोटंसं. हे बघा झालेलं आहे कट करून. आता ह्याला थोड्या वेळात तेल गरम करायला ठेवते आणि मग तेल गरम झाल्यानंतर हे फ्रायला घेऊया आपण. तळून अशी झालेली आहे. हे बघा असं तळल्या जात आहे, असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा असं. आणि हे कमी गॅसवरच करायचं, जास्त गॅसवर फास्ट गॅसवर केल्यानंतर काय होतं, हे जे आहे ना हे बघा हे आहे हे वरचं असं लालसर होऊन जातं, भाजलं जातं आणि आतून ते पीठ असतं ते तसंच राहिलं जातं. हे बघा तसं असं नाही झालं आहे, नुसतं असं भाजलं गेलं आहे सगळीकडनं, असं एकदम असं झालं आहे. हे बघा अशी झालेली आहे आपली डिश. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हे तोंडी लावण्यासाठी थोडंसं पिठलं बनवलेलं आहे आणि ही डाळ आहे.